चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या। लगेच 48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल DGCAच्या माध्यमातून देण्यात आली। आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। नाही, काल त्यांना शोकॉज नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती 4 सदस्यांची नेमली आहे, त्यांचा रिपोर्ट येईल। वन ऑफ द हायएस्ट काय कधीपर्यंत होईल? साधारण काही फ्लाइट्स आता निघतायत, मात्र मागच्या 2 दिवसात सुद्धा परिणाम करतात। मागच्या जो 4 दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झाला। मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरती जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः 57 मूव्हमेंट या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या, त्या जवळपास मागच्या 2-3 दिवसापूर्वी जवळपास 90% कॅन्सल होत होत्या। मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय, तर त्या माझ्या माहितीप्रमाणे 57 पैकी 37 का 38 आज सेवा म्हणजे रूट्स आज पुन्हा चालू होत आहेत। त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होत आहे। पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल। चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहे त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होईल। इंडिगो हायएस्ट वन ऑफ द हायएस्ट फ्लीटचं एअरलाईन कंपनी आहे। इतर काही कंपन्यांशी आपण याबाबत बोललो आहोत का? कारण प्रवाशांची जी गैरसोय टाळण्यासाठी आपण नेमकं काय उपाययोजना राबवतो? नाही, मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे जादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेला आहे। त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत। त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। आता जसं म्हणालं की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली, त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा, ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली। त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील, पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही, असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळे गांभीर्याने विचार करू। उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात होते। अनेक आमदार जे आहेत त्यांचं सुद्धा विमानांची तिकीट रद्द झाली आहेत, त्यामुळे याच्यावर काही वाढलेत की ते बाय रोड जाणं पसंत नाही, मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती। काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत। शेवटी अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे। त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत। इंडिगोने ज्या पार्किंग करून लोकांना वेठीस धरलं होतं, तर अशा कंपनीवर कठोर कारवाई होणार आहे का? निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की 8 विमानं त्यांची पार्क केलेली होती, पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली, त्यामुळे ती सुद्धा काढली गेली। आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात। पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होते, चौकशी अहवालानंतर कारवाई होईल। आपला एअरपोर्ट हा आर्मीचा एअरपोर्ट आहे, बेस आहे आयदा एअरपोर्ट, तर सुखोईचं दररोज इथं प्रॅक्टिस सराव होते, त्याच्यावर काही इम्पॅक्ट झाला का याचा? नाही, त्याचा काही याच्या एअरस्पेसवरती काहीच विषय नव्हता। एअरस्पेस तर मोकळी होती, उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रैक्टिस आहे, त्यांचा रोजचा एक्सरसाइज, तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हती। हिंदी में बताइए कि इंडिगो फ्लाइट्स को लेकर जो कैओस मचा हुआ है पूरे देश भर में, सरकार क्या प्रयत्न कर रही है और अब तक क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा? नहीं, उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश भर में जो यात्रियों को हुई है, उसके बाद इमीडिएटली सिविल एविएशन मिनिस्ट्री, DGCA, हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं। पहले तो DGCA के माध्यम से
इंडिगो के सीईओ को एक शोकॉज नोटिस भी हमने इशू करी है। उसके बाद जो